पुण्यामध्ये भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेची युती तुटली। शहराध्यक्ष नाना भानगिरे यांची माहिती। अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजीनगरमध्ये महायुती तुटली। शिवसेना भाजपची युती तुटली। दोन्ही पक्ष स्वतंत्र निवडणूक लढणार। राज्यातील महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस। अर्ज भरण्यासाठी उरले अवघे काही तास। इच्छुक उमेदवारांची धाकधूक वाढली तर एबी फॉर्म दिलेल्यांची अर्ज भरण्यासाठी धावपळ। मुंबईमध्ये शिवसेना भाजपचं जागा वाटप अखेर ठरलं। शिंदेची शिवसेना 90 जागांवर तर 137 जागांवर भाजपचे उमेदवार। आज महायुतीचे सर्व उमेदवार अर्ज भरणार। मुंबई पाठोपाठ ठाण्यातही भाजप आणि शिवसेनेचा तिढा सुटला। ठाण्यामध्ये युतीचा फॉर्म्युला ठरला। ठाण्यात शिंदेची शिवसेना 87 आणि भाजप 40 जागांवर निवडणूक लढणार। बंडखोरी टाळण्यासाठी नाशिकमध्ये भाजप आज दुपारी 2 वाजता एबी फॉर्म वाटणार। अंतिम झालेल्या उमेदवारांना कार्यालयात बोलवून दिला जाणार एबी फॉर्म। नागपूरमध्ये भाजपकडून अनेक दिग्गज माजी नगरसेवकांना डच्चू। भाजपकडून सुमारे 20हून अधिक तरुण उमेदवारांना संधी। उमेदवारी न मिळाल्यानं अनेक इच्छुक नाराज। मुंबईतील हवा प्रदूषण जैसे थे। अजूनही मुंबईचा AQI 200च्या आसपास। मुंबईकरांना श्वास घेणंही कठीण। चारकोप, देवनार, जुहू, शिवाजीनगरमधील हवा झाली विषारी। भांडूप रेल्वे स्थानकाजवळ भीषण अपघात। बस मागे घेताना चालकाचं नियंत्रण सुटलं। बसनं प्रवाशांना चिरडलं। 4 जणांचा मृत्यू तर 9 जण जखमी। अपघाताचा सीसीटीव्ही समोर। मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत। जालन्याच्या जाफराबाद मध्ये शहरात 2 गटात राडा। एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण। मारहाणीचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट। बुलढाण्याच्या मेहकरमध्ये दुहेरी हत्याकांड। पतीकडून पत्नी आणि 4 वर्षांच्या मुलाची कुऱ्हाडीनं हत्या। चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या। बांगलादेशच्या माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचं वयाच्या 80व्या वर्षी निधन। शरीराच्या अनेक समस्यांशी झुंज अपयशी। खालिदांच्या जाण्यानं बांगलादेशी राजकारणात शोककळा।